दरम्यान या सगळ्या वादामागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी नेमकी काय टीका केली होती ते आपण पाहूया। काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये? हे नाऱ्याचे दोन चंगू मंगूत ना, चंगू मंगू तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो, तो कोणतो? अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आईला टीव्ही नुसता चालू रे केला की हा थोबडा घाणेरडा साला समोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते। दुसरं एक चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी, त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय। जेवढं सहन करायचं होतं तेवढं सहन केलं, आता नाही सोडत तुला। मग माझ्या आयुष्याचं काय वाटोळं व्हायचं ते होऊन जाऊ दे। मी का आयुष्यभर राजकारणामध्ये का निवडणुका लढवायला आलेलो नाही। नसेल नशिबात नाही लढवणार। लोकांनी नाही स्वीकारलं परत एकदा पडीन, पण तुझ्यासारख्या ऐकून घेणार नाही, लक्षात ठेव भास्कर जाधव। पायापर्यंत जाईन लोकांच्या, पण ह्यांचे पाय जागेवर ठेवणार नाहीत जे माझ्या वडिलांबद्दल किंवा राणेसाहेबांबद्दल काय बोलले तर।